देशामध्ये मॉकड्रिल करण्याचा केंद्र सरकारने आदेश दिला. महाराष्ट्रात सुद्धा 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार होतं आणि खास करून सायरन वाजणार होतं. भारताकडून पाकिस्तानला त्या ठिकाणी सूचना द्यायच्या होत्या की आम्ही युद्धासाठी तयार आहोत. मग भारतातून ज्या बातम्या प्रसिद्ध होतात त्याच्यावर पाकिस्तानी लोकांचं लक्ष असेल, सरकारचं लक्ष असेल आणि मग पाकिस्तान घाबरून जाईल. आणि तसाही आपल्या कर्नल सुफिया कादरी असतील किंवा विंग कमांडर सिंग मॅडम असतील, या भारताच्या तिन्ही दलाच्या लोकांनी ज्या पद्धतीने बाजार उठवलाय पाकिस्तानचा, याच्यातून एक गोष्ट लक्षात आली, पाकिस्तान घाबरून गेले. पाकिस्तानला घाबरण्यासाठी आणि भारतातल्या खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला अलर्ट करण्यासाठी तो भोंगा वाजणार होता, सायरन. आला का आवाज तुमच्या इथं? किती वेळा तुमच्या इथं सायरनचा आवाज आला? किती वेळेस सायरन वाजला? अंधभक्तांनी सांगावं की आमच्या इथं सायरन वाजला होता या वेळेस. आणि अंधभक्त इतके डेंजर आहे, तुम्हाला सांगतो, त्या सायरनचा आवाज सुद्धा कॉपी करून ते मोदींचा फोटो लावून त्याचं क्रेडिट घ्यायला बसले. मला त्या वादात आणि त्या विषयात पण पडायचं नाही. मला एवढंच म्हणायचंय की तुमच्या शहरात, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यात धरू चला, सायरन वाजणार होता प्रमुख ठिकाणी, वाजला का? त्याचं उत्तर माझ्याकडून ऐका. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. देशातल्या जनतेला भावनिक केलं जातंय का? देशातल्या जनतेला सरकार आम्ही फार मोठं करतोय असं दाखवतंय का? मोदी साहेब असतील, शहासाहेब असतील, भारतातल्या जनतेला देशभक्तीचे डोस पाजण्यामध्ये व्यस्त आहेत. पण ज्या घटना काही घडल्या आणि काही घडल्या नाही, परंतु ज्या घडल्या नाहीत त्यांनाच तिकट मीठ लावून आम्ही ते केलं हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्रात आणि भारतात केला जातोय. निवडणुका जवळ आले की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, समजून घेऊ. पण देशाकडे जर आपल्या कुणी वाईट नजरेने पाहायला असेल तर 1:40 ज्या पद्धतीनं आपलं सैन्य घुसलं पाकिस्तानमध्ये 100 मीटर आतमध्ये आणि 9 ठिकाणी ठास 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 करून दहशतवादी संपवले जे 100च्या वर आहेत. एवढं सगळं सरकारने, अर्थात आपल्या मिलिटरीनी, तिन्ही दलांनी, अर्थात आपल्या शूरवीर जवानांनी हे जर सगळं यश मिळवलं असेल तर मला प्रश्न तोच पडलाय, हे सगळं आम्ही कुणीकडे आणि कशा पद्धतीने घेऊन जाणार आहोत याच्यावर तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. म्हणून विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. लोकांनी हा व्हिडिओ जबाबदारीनं पाहायला सुद्धा पाहिजे. कारण आम्ही आमची लोक चिकित्सा करायला तयार नाही, आम्ही विचारायलाच तयार नाही की हे सगळं कशामुळे झालंय, कोण करतंय, कोण अनभिज्ञ कोणाला ठेवतंय. डोकं काम करत नाही काही लोकांचं, जे की या सगळ्यांवर विचार करणं गरजेचं आहे. आणि देशावर झालेला जो आघात आहे, जो हल्ला आहे, तो खरंच विचार करायला लावणारा जरी असला तरी माणूस म्हणून तुम्ही त्या नजरेने भारतीय नेत्यांकडे किंवा सरकाराकडे पाहिलं पाहिजे. याची सुद्धा आता योग्य वेळ आली. पण ज्या सायरनचं गणित तुम्हाला, हे सगळं युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, तरच भविष्यात जिवंत राहू शकता. अन्यथा कधी पण हल्ले होणार आहेत. म्हणून ते सायरन प्रत्येक शहराच्या मानगुटीवर बसवलं होतं का आणि ते वाजवायला लावलं होतं का? मला या मुद्द्यावर पुढे जायचंय. सर्वांना सप्रेम जय जाऊ. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी संतोष शिंदे.
विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सबस्क्राईब करा. बाकी चांगल्या व्हिडिओ असतील तुम्हाला, नो डाऊट. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरात काही मुचकीट सोडली तर सायरन वाजवला गेला नाही किंवा सायरन वाजलाच नाही. आणि मला आठवतंय 99चा हल्ला असेल, त्याच्या अगोदरचे हल्ले असतील किंवा 26/11चा जो काही हल्ला होता तो अतिभयानक होता. कधी सुद्धा प्रेस ब्रीफिंग झालेली नव्हती. यावेळेस मात्र ऑपरेशन सिंदूर म्हणून लष्करांच्या 3 प्रमुख जवानामधल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली. त्याच्यातले 2 महिला आहेत. आणि हे आपल्या देशाचं वास्तव आहे, कारण आपल्या देशात शूरवीर महिला सुद्धा आहेत, जो त्यांचा इतिहास सुद्धा आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारला आम्ही जे अपेक्षित वाटतं की सायरन किंवा इतर गोष्टी त्या काळजी घ्या म्हणून हे करतात, मान्य आहे. सरकारने सगळं सांगितलेलं सगळी जनता मान्यच करणार आहे, त्या पद्धतीनं सहकार्य पण करणार आहे. पण अगोदर म्हणले सायरन वाजणार आहे, शत्रू घाबरला पाहिजे, मॉक ड्रिल होणार, आणि मग त्या मॉक ड्रिलचे वेगवेगळे प्रकार आणि फायदे सांगितले, लोकांना सगळं सांगितलं. पण मॉक ड्रिल प्रत्यक्षात झालं का, केलं का, तो फक्त इव्हेंटच झाला का, म्हणजे हे सगळं सरकारला चालूच ठेवायचं नव्हतं का, का सरकार फक्त इकडे सायरन वाजवण्याच्या नादामध्ये तिकडं भल्या भल्यांचे, मग पाकिस्तानने फेसबुकचं एबीपी नेटवर्कचं म्हणजे ते चॅनल, फेसबुक पेज हे डायरेक्ट सस्पेंड करून टाकलं, बंद करून टाकलं. तसंच बऱ्याच वर्तमानपत्राची सुद्धा वाईट अवस्था आहे, आणि हे या सरकारने घडून आणले. याच्यापेक्षा दुसरं वाईट काहीच असू शकत नाही, म्हणून मी बोलायला. नैतिकता असते हो, की कमीत कमी त्या माणसाने तिथं येऊन बघावं, बोलावं आणि आपली भूमिका मांडावी. म्हणून सामाजिक प्रबोधन असतं, जे की आपण करत असतो. पण याच लोकांना गृहीत धरून फक्त सांगायचं म्हणून सांगितलं, निरोप द्यायचा म्हणून दिला, प्रॉपर तर तसा कॉल पण नाही झाला, शासनाच्या वतीनं अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा झालं नाही, आणि मग केंद्राने काय बोललं की राज्याचे मुख्यमंत्री बोलतात आणि मग ते वेगळे वेगळे आरोप करतात. आता बैल काय असतो हे सगळ्यांना माहिती आहे, बैलाचं काय केलं गेलं, हे लोक कशा पद्धतीनं त्यांच्या कत्तली करतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण या सगळ्या गोंधळामध्ये जे लहान मुलं असतील, मुली असतील, जे 10-12 वर्षापर्यंतचे असतील, त्यांना इतकी उत्सुकता होती सायरनची, मॉक ड्रिलची, त्यांना वाटलं सगळ्या शहरामध्ये ते फिरणार आहेत. तसं नाहीये. फिरणं तितकंच गरजेचं आहे, परंतु फार वेगळ्या विषयावर हा सगळा गोंधळ आहे. सायरन तर वाजलंच नाही, पण सगळ्यांना मूर्खात काढायचा कार्यक्रम झाला, असं मला ठणकावून सांगावं लागेल. पण लक्षात ठेवा, सायरन वाजलेलं नाही. धन्यवाद. फसवलंय ना, फसवतातच हो.